की बक्षिसाची जी रूपरेषा तुम्ही मला सांगितली, बहुतेक माझे जे गाडी मालक बोला ग्रामीण भागातले असेल ते ओळखीचे आहेत. तर ते प्रत्यक्षात मला कधी कधी बोलतात की बक्षीस जर आपल्या भाटावरच्या साईडला जर वस्तू स्वरूपात न देता जर कॅश मध्ये दिलं असतं तर अर्थातच त्यांना त्यांचा फायदा झाला असता, की येण्याचा खर्च बोला किंवा तेच बैलासाठी काहीतरी दुसरी गोष्ट विकत घेतील. तर म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की बक्षिसाच्या स्वरूपामध्ये थोडासा बदल त्यामध्ये व्हायला पाहिजे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज मी मल्ल्यांच्या माती बंदरामध्ये आलेलो आहे, कारण की मल्ल्यांमध्ये 24 तारखेला एक भव्य दिव्य शर्यतीचं आयोजन केलं आहे आणि अर्थातच त्यांनी जे यावेळीचं बंदर जे आहे संपूर्ण नवीन केलेलं आहे. तर जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे म्हणजे बंदराची कामे कशी केलेली आहेत आणि अर्थातच 24 तारखेच्या शर्यतीचं नियोजन कसं असणार आहे. माझ्यासोबत आहेत अध्यक्ष आहेत, मल्ल्यांचे जे कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि सोबत निलेश दादा देखील आहेत. तर या बंदराबद्दल तुम्ही काय सांगाल? अर्थातच खूप जणांनी मेहनत केलेली आहे, त्यांची मेहनत किंवा तुम्ही काय काय म्हणजे या बंदरासाठी मेहनत केली ते मेहनत सुरुवात पहिले तुम्ही कसं या बंदराचा विचार करताना पहिले आम्ही ज्या बंदराच्या रेषेमध्ये येणारे सर्व शेतकरी, मग ते चौल ग्रामस्थ असतील, मल्ल्यांचे ग्रामस्थ असतील, श्रीधर भाऊ बेलोशीचे आहेत किंवा आमचे पाटवाडीचे काही लोक आहेत, ह्या लोकांनी पहिला आम्ही सर्वे केला. सर्वे केल्यानंतर तिथे बंदर बनवणं अतिशय कठीण काम होतं. त्याच्यानंतर मग आम्ही नितीन गुंडांना भेटलो. त्यांच्या ट्रॅक मधून आम्ही शिरीभाऊच्या रस्त्यातून आम्ही पूर्ण पर्यायी मार्ग घेतला. तो मार्ग घेतला तर ते बोलले ठीक आहे चला, बैलगाडीसाठी त्यांनी आम्हाला होकार दिला. परंतु बऱ्याच लोकांचा असा समज होता का हे बंदर होणारच नाही, कारण इथे एवढं अडथळे होते, दगड पण असे होते काय जेसीबीनी ब्रेकरनी ते आम्हाला फोडून काढायला लागले. त्याच्यानंतर पूर्ण हा जो ट्रॅक आहे तो खाली 1-2 फूट ह्याच्या खाली पूर्ण खडगल भाग आहे. त्याच्यावर आम्ही कमीत कमी 50 ते 60 ट्रक माती टाकून त्यांची लेवल केली. लेवल केल्यानंतर पुन्हा आम्ही ही जी आमचे पाटवाडी ग्रामस्थ बाजूला आहेत, सगळी बैलगाडी हौशी मंडळी किंवा इतर गाववाले, ज्याला जसं जमल तो त्या मैदानात येऊन योगदान द्यायचा. स्वतः दगड उचलून थोडीशी मातीची लेवल करून स्वतः उभं राहून जेसीबीच्या ऑपरेटरला कोणतं काय काम करायचं काय हे करून सर्व त्यांनी आम्हाला या लोकांनी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. बंदराबद्दल म्हणजे तुम्ही काय सांगाल? बंदर, कारण की तुम्ही आताच मला बोलताना बोललात की बंदर आम्ही नवीन केलेला आहे. तर नवीन बंदर करण्याच्या मागे एक तुमचं काय विचार होतं बोला? आमचं उद्दिष्ट असंच होतं का आमच्या एवढ्या विभागात या भागात आम्हाला जवळ बंदर नव्हतं. आम्हाला बंदरासाठी आम्हाला बेली बोला किंवा तिकडे चोरगुंडीच्या साईडला आपल्या चिखली भाटात जायचं किंवा नागावला जायचं. आमच्या काही 4 वर्षापूर्वी आमचं मल्ल्यांचं बंदर होतं, जे आता कंपनीने ॲक्वायर केलं. कंपनीची जागा होती, पण ते अतिशय सुंदर, म्हणजे अख्ख्या एक 4-5 तालुक्यातली लोक येऊन त्या बंदराची प्रशंसा करायचे. अतिशय बंदर रुंद पण होतं, सरळ होतं आणि त्याच्यात पूर्ण भात शेती असल्यामुळे अजिबात खडे किंवा काही दगड अशी काहीच नव्हती. पण 4-5 वर्षानंतर आम्ही पुन्हा आम्हाला ते बंदर गेल्या कंपनीत गेल्यामुळे आम्हाला थोडीशी नाराजी झाली. आजूबाजूच्या गावात काय ठिकाणी जागा आहेत, काय ठिकाणी शेतकऱ्यांचा, काय ठिकाणी कसला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे बंदर नाहीये. आणि आता आमचं जे बंदर आहे ते पूर्ण रिटर्न 1750 मीटर होते आणि टोटल फायनलचं जेव्हा आम्ही टाइम घेतलं तर 3:20 3:30 ह्या टायमिंग मध्ये येते. बाकीची जी बंदर आहेत ती 2 मिनिटाच्या आतमध्ये आहेत किंवा आत बाहेर आहेत थोडीशी. तर साधारणतः गाडीवाल्यांचा असा अंदाज किंवा त्यांचा अशी इच्छा आहे की साधारण बंदर 3.5 ते 4 मिनिटाचं असावं, जेणेकरून नागावच्या 7-8 बंदरात जो आपल्या मानाचं बंदर आहे तिथे किंवा इतर आपल्या बंदर किनारी जी समुद्रावर जातात त्यांना किमान 4 मिनिटाचा सराव बैलांना राहिला पाहिजे. हा हेतू ठेवून आम्ही ह्या बंदराची आखणी केलेली आहे आणि ते आम्ही 3.5 मिनिटापर्यंत घेतलेलं आहे. सध्या 3.5 मिनिटापर्यंत म्हणजे गाडी गेली आणि येईपर्यंत तिचं 3.5 मिनिटाचं असं होते. पार करताना 3.5 मिनिटं होत आहेत. तुमच्या बंदरावर तुम्ही 24 तारखेला म्हणजे येणारी आपली जी 24 तारीख आहे, परवाच मी बोलेल, बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलेलं आहे. तर त्या नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? 24 तारखेला शर्यत तुम्ही ठेवलीत, शर्यत ठेवण्याचा मागचा उद्देशच आणि सोबत म्हणजे काय काय तयारी केली या शर्यतीसाठी? ही शर्यत ठेवण्याची म्हणजे मल्ल्यांची नसून आमच्या पंचक्रोशी भागातली शर्यत आहे. ही मल्ल्यांची बोलत नाही. आम्ही अनिल तुरे यांच्या वाढदिवसानिमित्तच ती शर्यत ठेवतोय. अनिल तुरे आपल्या वावी विभागाचे अध्यक्ष आहेत.
ते सर्व बैलगाडी क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्तच आम्ही तो कार्यक्रम ठेवलेला आहे. मल्ल्यांचं जरी नाव असलं तर इतर गाडीवाले किंवा पंचक्रोशीतले जे सर्व आजूबाजूचे हौशी बैलगाडीवाली चालक मालक ह्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि सर्वांच्या एकोप्याने आम्ही तो कार्यक्रमाचा आराखडा तयार केलेला आहे आणि तो यशस्वी होईलच अशी आम्ही आशा ठेवतो. आमच्याकडे स्पर्धक पण बरेचसे येतील अशी आम्हाला आशा आहे, कारण आता ज्यांना बंदर माहित नव्हतं ते प्रत्यक्षात येऊन बंदर बघून गेल्यानंतर ते आमच्या बंदराची प्रशंसा करायला लागले का बंदर छान आहे, रुंद सुद्धा आहे, लांब सुद्धा आहे आणि कोणताही अडथळा नाही, कुठे वाकडं वळण नाहीये किंवा कुठे मोठा अतिशय चढ उतार नाहीये. त्याच्यानंतर झेंडा फिरताना जी जागा सफिशियंट म्हणजे पुरेशी पाहिजे ती पण व्यवस्थित प्रकारे आहे. गाड्या पार्किंगसाठी जी आहे किंवा रेषेवर जी गाडी सोडायला रुंदीचा भाग जो लागतो तो सुद्धा आमच्याकडे चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे. म्हणजे बंदर खूपच मोठं आहे तुमचं. हो, बंदर खूप मोठं सांगायचं आहे. झालं तर या शर्यतीमध्ये किती गाड्या असतील तुमच्यामध्ये तरी? ह्या साधारण 200 250च्या पुढे आपल्या शर्यत स्पर्धक ह्या शर्यतीत परवाच्या आपल्या भाग घेतील असा आमचा अंदाज आहे. बक्षिसांची रचना काय असणार आहे? बक्षीस आम्ही चांगल्या प्रकारचे फर्निचर मध्ये आणलेले आहेत. म्हणजे 1 नंबरला कपाट आहे, 2 नंबरला देवार आहे, 3 नंबरला म्हणजे अगदी जी फी घेतो त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या रेटची आम्ही बक्षिसं ठेवलेली आहेत. म्हणजे बक्षीस घेतल्यानंतर पण स्पर्धक कुठला नाराज होणार नाही. आम्ही त्यात आमच्या मंडळाला कुठला फायदा मिळावा किंवा काय असं काय त्यात ठेवलेलं नाही. फक्त जे आपल्याकडे स्पर्धक येणार आहेत ज्यांना ते बक्षीस मानकरी होतील बक्षिसांचे, त्यांना समाधान वाटलं पाहिजे की आपण मल्ल्याण बंदरात गेल्यानंतर आपल्याला योग्य अशा प्रकारचा मोबदला किंवा त्याचं बक्षीस मिळालंय बैलांच्या कामगिरीमुळे. खूप अशा प्रकारे आम्ही बक्षिसं आणलेली आहेत. बक्षिसं तुम्ही त्या प्रकारे आणली आहेत. फायनलच्या ज्या गाड्या असतील त्या नक्कीच टायमिंग देऊन गेलेल्या असतील. हो. सिलेक्टिव्ह गाड्या 8 असणार आहेत फायनलसाठी. आमच्याकडे असं जेव्हा म्हणजे आमच्या ह्या विभागाचाच नियम आहे, आमच्या विभागाच्या ज्या पहिलं बंदर झालेलं आहे तिथल्या विनर ज्या म्हणजे क्रमांकात आलेल्या 1, 2, 3 हे गाड्या आम्हाला कंपल्सरी घ्यायलाच लागतात आणि आम्ही घेतोच. आणि इतर ज्या उर्वरित 5 गाड्या आहेत त्यांना आम्ही परवा 21 तारखेला 8 ते 11चं टाइम दिलं होतं. ज्याला फायनलच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी इथे येऊन आम्हाला टाइम द्यायचा आहे आणि कमीत कमी टायमिंगच्या 5 गाड्या आम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत. त्याच्या सिलेक्ट केलेल्या आहेत तुम्ही गाड्या. निलेशदा तू पण इथे माझ्यासोबत आहेस तर हा घे पाहिजे नाही राहू दे तू हातात आहे. तर काय सांगशील म्हणजे तुझं काय योगदान असणार आहे जी आपली शर्यत 24 तारखेला होणार आहे त्यामध्ये? योगदान म्हणजे ही सर्वप्रथम आपल्या गावची शर्यत आहे. गेले अनेक वर्ष आपल्या मल्याण गावची परंपरा बैलगाडी आहे. खऱ्या अर्थानं पहिली शर्यत आमची रोडला असायची, तदनंतर आम्ही माती बंदर बनवलं. माती बंदरामध्ये खूप छान शर्यती व्हायच्या. गेल इंडियामध्ये आमची जागा जमिनी गेल्यामुळे ते बंदर गेलं. तदनंतर आम्ही एक संकल्प केला ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं मी नाव घेईन ते केतन भोपी. रोज आमच्या शेजारच्या गावचा आहे आणि बैलगाडी संघटनेचा उपाध्यक्ष सुद्धा आहे. तर त्याची एक इच्छा होती की आपल्या विभागात एक आपल्याच गावात बंदर झालं पाहिजे, म्हणून आम्ही ह्या जागेचा शोध केला. मग सुशील पाटील, दीपक पाटील, गिरीश पाटील, संदीप पाटील, सुमित असे सर्वच, अनुज, सर्व मंडळी, पारस पाटील आणि केतन आणि धनु भोपी हे आम्ही मंडळी फिरत होतो. त्याच्याबरोबर आम्हाला अनिल तुरेंनी चांगलं सहकार्य केलं. मग नेमकं बंदर कुठे घ्यायचं, तर एक हे बंदर आम्हाला म्हणजे ही जागा छान मिळाली. त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं खूप छान मोठं योगदान मिळालं. त्या सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. माझं योगदान म्हणजे मी एक निवेदक समालोचक आहे, परंतु बैलगाडीची प्रचंड आवड, पूर्वीपासून बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण आहोत. आपली गाडी फायनलची आहे पहिल्यापासून आणि अर्थात आपल्या विभागात बंदर होत आहे. माझ्या गावात झालं, परंतु मी विभागाचा आम्ही वारंवार आमच्या सदस्यांनी पण तोच उच्चार केला, ज्याचं कारण आहे या विभागाला सर्वांना इथे गाड्या आणता येतील. अजून एक महत्वाचा मुद्दा आमच्या मित्रांनी सांगितला विद्रेनी, की जसं क्रिकेटचं ग्राउंड एखाद्या रस्त्याला लागून असेल तर तिथे सर्व संघ पण जास्त पडतात आणि प्रेक्षक मेन म्हणजे ते येतात. तर या मैदानाचं दुसरं वैशिष्ट्य काय, तुम्ही कोणाची गाडी टेम्पोनी आली तरी उतरवण्यासाठी खूप छान जागा, बैल सोडण्यासाठी खूप छान जागा. आणि बंदराचं वैशिष्ट्य तुम्ही पाहिलं, बंदरामध्ये काही लोकांना असं वाटलं होतं की खडे राहतील, खडे ठेवतील, परंतु तुम्ही स्वतःच व्हिडिओ बनवलात. आम्ही या 3 दिवसामध्ये म्हणजे आमच्या आदिवासी वाडीवरच्या महिला, आमची ही सर्व मुलं, या मुलांना घे रे दादा तुझ्या व्हिडिओमध्ये, तर त्या सर्वांची एवढी मेहनत आहे की त्यांनी हे सर्व खडे वेचलेत काढलेले आहेत. तर अशा प्रकारची आमची रूपरेषा आहे. त्यांनी बक्षिसाचं स्वरूप सांगितलं. बऱ्याचदा प्रत्येक मंडळ काय करतो, आलेले जे पैसे असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगतोय तुला, फायनलचा गट तू म्हणाला, तर फायनल गटामध्ये जर आपण 8 गाड्या ठेवल्यात, आपण 16,000 रुपये घेतो. तर बरीचशी मंडळ काय करतात, त्या 16 मधले 6 बाजूला ठेवतात आणि 10 मध्ये बक्षिसं बसवतात.
परंतु इथे तसं होणार नाही. 16 मध्ये आणखी 2-4 हजार टाकायला लागले तरी आम्ही टाकणार, पण कमी फायनल वाल्यानं तुम्ही चांगलं नक्की बक्षीस- फायनल नाही. पहिल्या गटापासून अंतिम गटापर्यंत चांगलीच बक्षीस असणार आहेत. चांगलं कोणी बक्षीस. नाराज होणार नाही, याआधी सुद्धा झालेलं नाही. आणि यानंतर 5 वेळा या मैदानामध्ये 5 ते 6 वेळा शर्यत होणार आहे. हम्म. तर नक्की याच वर्षी याच वर्षी लगातार लागलेला आहे. तर नक्की चांगली रूपरेषा आम्ही बनवलेली आहे. आणि संपूर्ण विभागाचं आम्हाला योगदान आहे, ज्याच्यामध्ये वावे, बेलोशी, अंदोशी, नंतर माजणे, महाजने, वळवले, वळवली, हे उसर. सर्व उसरगावची पण शर्यत तिथे होणार. असं प्रत्येकाचं एक चांगलं योगदान आहे. आमचे सरपंच सुधीर चेरकर अगदी प्रत्येक ठिकाणी शर्यत असेल तिथे खूप मेहनत घेतात, तर त्यांचं योगदान आहे. आमची पंच कमिटी खूप छान आहे. तर अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. अशा प्रकारे तुमचं नियोजन आहे. मी ते नक्कीच बोलेल आणि तुमच्या नियोजनाची पण मी एक तारीफ बोलेल. ज्या प्रकारे तुम्ही खरंच खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आणि अर्थातच सर्वात पहिले मी यासाठी तुमची तारीफ करेल की ज्या प्रकारे तुम्ही बंदर केलेलं आहे, खरंच खूप सुंदर बंदर केलेलं. मी जाता जाता माझ्यासोबत जो होता दादा, तो पण मला बोलला की यावेळी आम्ही हे नवीन बंदर केलेलं आहे, सर्व दगडांपासून म्हणजे हे जे तुम्ही सर्व केलेलं होतं ते खरंच खूप सुंदर केलेलं होतं. अर्थात त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल मी. त्यानंतर मी तुम्हाला एक विचारेल की बक्षिसाची जी रूपरेषा तुम्ही मला सांगितली, बहुतेक माझे जे गाडी मालक बोला ग्रामीण भागातले असेल ते ओळखीचे आहेत, तर ते प्रत्यक्षात मला कधी कधी बोलतात की बक्षीस जर आपल्या भाटावरच्या साईडला जर वस्तू स्वरूपात न देता जर कॅश मध्ये दिलं असतं तर अर्थातच त्यांना त्यांचा फायदा झाला असता, की येण्याचा खर्च बोला किंवा तेच बैलासाठी काहीतरी बरोबर. दुसरी गोष्ट विकत घेतील. तर म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की बक्षिसाच्या स्वरूपामध्ये थोडासा बदल त्यामध्ये व्हायला पाहिजे? बदल आम्ही केला. जी आमची पहिली मीटिंग झाली याच मैदानात झाली. आपल्या विभागातील सर्व गाडा मालक आले होते, हौशी प्रेक्षक आले होते. आणि आम्ही बक्षिसाचं स्वरूप कॅश मध्येच केलेलं आहे. आमचा एक नियम झालाय या असोसिएशनचा, आमचा एक नियम झालेला बैलगाडी संघटनेचा, की आपण बक्षीस जे द्यायचंय कॅश स्वरूपात. परंतु काही मंडळ आहेत ना, त्यांना मी आता जसं म्हटलं की जर 16,000 रुपये फायनल साठी होतात ना, आपण 20,000 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करायचा असेल तर आपल्याला काहीतरी वस्तू आणायला पाहिजे. बरं, बऱ्यापैकी लोकांचं असं मत आहे, तुम्ही आम्हाला जर पैसे दिले तर पैशाचा आम्ही एखादा खाण्याचा बाचका आणू किंवा काहीतरी त्याचा उपयोग करू, पण जर वस्तू दिली तर ती वस्तू कायमस्वरूपी राहते. आज समजा या बंदरामध्ये जर नाद बैलांनी केला, आमची गाडी 1 ते 3 मध्ये बसली, तर ती वस्तू घरामध्ये समोर राहते. मग येणा जाणारे पाहुणे असतील, मित्रमंडळ असेल, ते म्हणतात की अरे या मैदानामध्ये मल्याण माती बंदर मध्ये माझी गाडी 2य क्रमांक लागली सेमीफायनल मध्ये किंवा क्वार्टर फायनल मध्ये किंवा 5व्या गटामध्ये, तर ती एक आठवण सुद्धा राहते. आता 2 प्रकार आहेत, मतभेद होतात. कारण बरेचशी लोक असं म्हणतात की पैसे द्या. पैशासाठी हा खेळच नाही खरं बोलाल तर. गुलाल भंडारा जो उडवतो, अनेक आता आमच्या मित्रांनी सांगितलं मी ₹1,00,000 पहिल्या गटाच्या बैलाचे त्यांनी ₹1,00,000 केले, म्हणजे त्यांनी पैशाची किंमत नाही केलेली आहे. मला इथे गुलाल मिळाला पाहिजे या मैदानामध्ये. तर त्याच्यासाठी आता बऱ्याचदा आम्ही हे ठरवलंय ऍक्च्युली की पैशाच्या स्वरूपात द्यायचं. मी मागच्या मुलाखतीत सुद्धा बोललो की आपण पैशाच्या स्वरूपात घेऊ, आणि आमच्या मीटिंग मध्ये पण तसं ठरलंय. परंतु आता काय केलं, ही पहिली सुरुवात आहे या बंदराची, आणि अर्थात सुरुवात असताना आम्ही मग या वेळेला तर बक्षिस आणलेली आहेत. आणि बक्षिस अशी पण नाही, मी म्हणजे अगदी खरं सांगतो तुम्हाला, 1,80,000 रुपयाचं आता आम्ही बक्षीस आणलंय, ज्याची आम्ही तुम्हाला बिल दाखवू शकतोय. म्हणजे कुठेतरी त्यात माघार घेतलेली नाही, असा प्रकार आहे. म्हणजे कोणाशी म्हणजे काही लपवण्यासारखी गोष्ट नाही, स्वच्छ अगदी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला, आम्ही बिल दाखवू शकतो. अशा प्रकारची बक्षीस आहेत. आणि रूपरेषा पण छान असणार आहे. आपल्याकडे स्पर्धेसाठी अनेक मान्यवर येतील, मान्यवर सुद्धा देणगी देतात, नाही ते तसं नाही, चांगली बऱ्यापैकी मान्यवरांकडून देणगी असते. तर छान नियोजन आहे इथे खऱ्या अर्थानं. आपल्या या समोरच्या ठिकाणी आपलं व्यासपीठ असणार आहे, माईक सिस्टम चांगली आहे. त्यानंतर मान्यवर कोण कोण असणार आहेत आपल्या शर्यतीला? मान्यवर आपले दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी असणार आहेत. त्यांच्या बरोबर या विभागातील अनंत गोंधळी म्हणजे आप्पा ते असणार आहेत. निगडे आमचे श्रीधर भाऊ भोपी, सुधीर चेरकर सरपंच, आणि जुने जे फायनल सम्राट आहेत जसे की मोहन जोशी, मनोहर ठाकूर, अनेक बाबू पडवल, ह्या विभागातील आणि विभागाच्या बाहेरील म्हणजे संपूर्ण अलिबाग तालुक्यातील सर्व जी मंडळी, जी बैलगाडीची हौशी आहेत, जे नामवंत आहेत, त्यांना सर्वांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. माननीय आमदार साहेबांचं म्हणजे काय योगदान असणार या शर्यतीत? खूप मोठं योगदान आहे. माननीय आमदारांचं योगदान जर सांगायचं झालं तर मित्रा, मागच्या वर्षी जी आम्ही शर्यत घेतली होती, आमच्याकडे बंदर नव्हता आणि आम्ही विभागाने ती शर्यत घेतली.
नाव दिलं होतं संदीप पाटील आणि सुधीर चेरकर पुरस्कृत. परंतु आमदारांच्या वाढदिवसानिमित्तानं नागाव साताड बंदर, ज्याला मी नेहमी वर्ल्ड कप म्हणतो, त्या बंदरामध्ये योगायोगाने आम्हाला ते बंदर मिळालं आणि तिथे शर्यत घेतली होती. लागणारी जेवढे पैसे बक्षिसांसाठी सर्वच्या सर्व आम्हाला आमदार साहेबांनी दिले होते. आमदार साहेबांनी नक्कीच. आणि या शर्यतीसाठी पण त्यांचा हातभार आहेच तुम्हाला. मोठा हातभार असणार आहे. आमदार साहेबांचं प्रेम या विभागावर आहे, तर नक्कीच त्यांचं योगदान असणार आहे. योगदान असणार आहे. म्हणजे खरंच खूप सुंदर असं नियोजन तुम्ही केलेलं आहे. जेवढे पण वरिष्ठ अधिकारी असो किंवा जे तुम्ही मला सांगितलं की माननीय आमदार साहेब देखील शर्यतीला येतील आणि त्यांचं पण तुम्हाला हातभार. पुष्कर योग चांगला आहे. जर आपण इथे पाहिलं तर बेलोशी ग्रामस्थ, वळवली ग्रामस्थ, इकडे माझ्या बाजूला वळवली, पुन्हा बेलोशी, आम्ही दोघे मल्याण, आमची ही पाटवाडीची मंडळी, इकडे बेलोशी पुन्हा. म्हणजे हे जर पाहिलं तर आज योग बघ साहेब. मी विभाग, सुशील पाटील बोलले विभाग, मी बोलतो विभाग. नुसती मल्ल्यांची शर्यत नाही तर या विभागाची शर्यत. विभागाची शर्यत. आणि आज तुम्ही चांगलं पिच रिपोर्ट घेताना तुला सुद्धा पाहायला मिळालं खरोखर धावपट्टी कशी आहे. खूप सुंदर. ज्या मैदानात आपण खेळतो, उदाहरणार्थ क्रिकेट, तर ते मैदान कसं आहे, ती खेळपट्टी कशी आहे, तू स्वतः धावपट्टी पाहिलीस. सुंदर धावपट्टी आहे. सुंदर धावपट्टी आहे. खरंच खूप सुंदर अशी धावपट्टी आहे. येणारा जेवढा पण ऑडियन्स असेल किंवा जेवढे पण चालक मालक येणार आहेत त्यांना तुम्ही काय सूचना द्याल 24 तारखेसाठी? नक्कीच सांगेन की ही शर्यत पाहण्यासाठी तुम्ही येता त्यावेळेला जर तुमच्याबरोबर तुमची छोटी मुलं असतील. आता आणखी एक वेगळी क्रेज आलेली आहे बैलगाडी क्षेत्राला. महिला वर्ग खूप येतो, तर तुम्ही जर तुमच्या महिला भगिनींना घेऊन आला तर तुम्ही त्यांना सुरक्षित जागेत ठेवा. बैलगाडीचा आनंद घ्या, अगदी मनमुराद आनंद घ्या, परंतु बैलगाडीचा आनंद घेताना कुठेही दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. मी सुरुवातीला सांगितलं आमच्याकडे गाड्या सोडायला जागा भरपूर आहे, बाईक, फोर व्हीलर पार्किंगला खूप जागा आहे, परंतु शर्यत पाहताना त्याचा आनंद घ्या, परंतु सुरक्षित जागेवरून घ्या, एवढं नक्की सांगेन. चालक मालकांसाठी तुम्ही काय सूचना देणार आहात? चालक मालकांना एवढंच सांगेन की या शर्यतीमध्ये आपण जास्तीत जास्त गटामध्ये 8 गाड्या ठेवणार आहोत. अगदी बंदर खूप मोठा आहे, रुंद आहे. जर तुम्हाला पहिल्या झटक्यात जर गाडी टाकता नाही आली तर थोडा माघार घ्या, पुढे जाऊन पुन्हा एकदा प्रयत्न करा. अगदी बंदर खूप मोठा आहे, 3.5 मिनिटाचं अंतर आहे आणि 3.5 मिनिटामध्ये तुम्हाला बरंच काही करता येईल. तर नक्कीच आता भांडण वादविवाद हा राहिलेला नाही, परंतु नक्कीच गाडा मालकांना सांगेन की तुम्ही संत सुरुवात केलीत पण सावध करता येईल. जर तुम्ही जाताना संत गेलेत तरी फिरल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या गाड्यांना ओव्हरटेक करू शकताय. अगदी बरेचशा प्लॅनिंगनी बरेच जण उतरत असतात, जे आपण पाहिलं साताड बंदरामध्ये नितेश पाठवून गेला परंतु गाड्या ओव्हरटेक करून आला. म्हणजे जरी संत सुरुवात केली पण ती सावध केली तर छान प्रोग्राम होऊ शकतोय. खरंच खूप सुंदर असा नक्की सल्ला देईन. खरंच खूप सुंदर असं तुम्ही आता मला जसं सांगितलं की कोणतेही चालक मालक असतील त्यांनी जरी हळू सुरुवात केली त्याचं एक जिवंत उदाहरण दिलं तुम्ही आपल्या मागच्या शर्यतीचं नितेशच्या गाडीचं. तर मी आशा करतो की ज्या प्रकारे तुम्ही नियोजन केलेलं त्या प्रकारे तुमची शर्यत पार पडेल. आणि तुम्ही अजून एक मला गोष्ट सांगितलीत की येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही अजून 5 शर्यती तरी इथे भरवणार आहात, त्या देखील यशस्वीरित्या पार ते शेजारच्या गावात आपले बंदर घेतलेलं आहे ते, आणि त्यांची इच्छा का आपण ह्याच बंदराला स्पर्धा ठेवायची आहे, बंदर चांगला असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे असा आम्ही एक छोट्या गाडीवाले हे चुकून एखाद्याची गाडी आमच्या लक्षात न आली आणि चुकून एखाद्या वरच्या गटात लागली तर आम्ही थोडी कॉम्प्रोमाइज का त्याच्या बेताची गाडी बघून आम्ही थोडी हलवाहलव करू शकतो. एखाद्या गाडीवर चुकून जी गाडी एकदम माहितीच नाही किंवा नवीनच असेल तर तिच्यासाठी हा फक्त प्रयत्न असेल आणि कुठल्याही गाडीवाल्याला कोणत्याही गाडीवाल्यावर अन्याय होणार नाही आणि त्याला चांगली इथे वागणूक मिळेल. हा म्हणजे तू गाडी आणलीस हाकलायची आहे ती हाकल किंवा हाकलो का असं कोणताही आमचा एकही कमिटीचा किंवा एकही पंच असं ही भाषा करणारच नाही. जे आपल्याकडे पाहुणे येणार नक्की त्यांचा मान सन्मान येणाऱ्या वरिष्ठांचा होईल. आणि पंच सुद्धा आपल्या नुसते गावातले नसतात तर आमच्या विभागातील टोटल पंच असतात आणि खरंच त्या पंचांना मी धन्यवाद देतोय. कारण मी कॉमेंट्री करत असतो, समालोचन करत असतो, त्यावेळेला जी पंचांची भूमिका असते या विभागातील सर्व नामवंत गाडीवाले आहेत ते सर्व पंचांच्या भूमिकेत असतात. आणि पंचांच्या भूमिकेत जर पाहायला गेलं तर प्रदीप पाटील असतील, त्यानंतर सुधाकर शेळके, जगदीश बनप, राजन पाटील, म्हणजे प्रयाग चेरकर, शुभम पोटे, हो, नंतर थळे आपला असतो, गणेश असतो आपला, स्वप्नील थळे असतो, अवचटकर असतात महाजनेतले, चंद्रकांत अवचटकर. चांगली पंचांची भूमिका अगदी प्रत्येक जण पार पाडत असतात. खांबावरचे पंच सुद्धा वेगळे असतात परत. तर छान भूमिका असते प्रत्येकाची. कमिटी देखील चांगलीच असणार आहे नक्की 100%. परत एकदा मी म्हणेल की खरंच खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि 24 तारखेचं नियोजन तुमचं नक्की यशस्वीरित्या पार पडेल. तर बघू शकता खूप सुंदर अशी जी 24 तारखेला शर्यत नियोजन केलेलं आहे शर्यतीचं, तिची माहिती दिलेली आहे दादांनी. आपले अध्यक्ष असो किंवा
निलेश दादा असो यांनी खूप सुंदर अशी माहिती दिलेली. मी आशा करतो की नक्कीच आपल्याला आवडली असेल. आणि ही मुलाखत मी इथेच संपवतो. भेटू आपण पुढच्या मुलाखतीमध्ये. बाय. विश यू वेल. बाय. थँक्यू.